यार आउट झाला. पारे कसा चिडत आहे पा कसा. कृष्णा की बॅट हो गई है गुम, अब पता नहीं मिल पाएगी या नहीं. मला 2 ओव्हर आहेत ना 4 रन लागत आहेत. आम्ही दोघे जण आता आउट झालो ना. तर नकुल आपला पुरा पॉवरनं बॉल फेकत आहे. दोघं धाव 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 धाव. बस कृष्णाला मारतायत रे बाप्पा. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर मी आज म्हणजे ब्लॉग काही अपलोड केला नाही, तर आता शूट करताय आमच्या गावचा ब्लॉग. का बॉलिंग नाही, पहिलं आता बॅटिंगच घेऊन. हां, तर आता आम्ही घेतलो ना बॉलिंग आणि हा ब्लॉग होणार आहे तो आजच अपलोड करीन मी. आणि उद्या मला शायद 2 ब्लॉग शूट करावं लागेल. तर आता सर्वात आधी आमची बॅटिंग. तर पाहूया आज कोण जिंकते कोण हारते. आम्ही तिघं 6 जण खेळतो आज. तर व्ह्यू उतरला आहे. सर्वात आधी बॅटिंग करशील. आता आमची होती 3 ओव्हरची मॅच. आम्ही बनवलून 24 रन आणि कृष्णाला खेळासाठी दिलो. 2 बॉल बाकी होते फक्त. आता 1 बॉल झाला. आता आखरी बॉल बाकी आहे. त्याच्यानंतर त्याची आहे आता बॅटिंग. आमचे झाले 24 रन. 25 जिंकायला होतील शायद वाटत आहे. आणि व्ह्यू तिकडे ट्रॅक्टरकडे खेळत आहे. त्याची बॅट वगैरे नाही आणलो आम्ही आज. आणि ते नवीन बॅट घेतलं नाही व्ह्यूनं, ते दाखवीन मी तुम्हाला कधी नवीन बॅट म्हणून. तर पाहून घ्याल कशी आहे. तर आता आम्ही बनवलून 25 रन 26 जिंकायला आहेत. आणि बॉलिंग करता मीच सर्वांना म्हणजे जिकायचं आहे तर आता आऊट करावंच लागेल. तर पाहू आता हे कसे खेळतात का करतात. तर इकडे नकुल उतरला आहे, तिकडं रोहन उतरला आहे. आणि एवढा धावलो तर असा दमदम वाटत आहे. चल ट्रायल फेकतो पाय. तर मी ट्रायल फेकलो आणि सर्वात आधी दिलो बंटीला. कारण तर बंटीला झाली नव्हती बॅटिंग, तर त्याला बॉलिंग द्यायला लागली. आणि 3 ओव्हरची मॅच आहे. तर मी 1 फेकीन आणि कृष्णा 1 फेकल. 3 जणांची टीम आहे आमची आणि त्यांची 3 जणांची. तर पाहून आता हे 26 रन बनवतात का नाही. तर आणि दम तर बहुतच येत आहे. चल फेक बापू. चल बॉल फेकलं नाही. माझ्याकडे फेक. तर याच्या आधी नकुलनं मारलं होतं एक चौकात दुसऱ्या बॉलात. आणि तिसऱ्या बॉलात पहा नकुलची विकेट गेली काय. तिसऱ्या बॉलातच विकेट गेली. आणि व्ह्यू तिकडे खेळतो म्हणून मागं लागलाय. तर बढिया केलं 1 नंबर. तर आता फेक. आता 4था बॉल फेकताय आपला गडी. आणि वाटलं नव्हतं का आउट करेल, पण आउट केलं बंद्यानं. आता त्याचे झाले आहेत 15 रन. का किती रन झाले. 15 रन झाले. आणि धाव यार चौका गेला. तर आज नाही का कृष्णाने सर्वात जास्त रन दिले नाही, म्हणजे चौकेच दिलं मागं पुढं समोर. तर 19 रन झाले त्याचे. आणि कृष्णाचा 1 बॉल राहिला आहे. त्याच्यानंतर मीच ओव्हर फेकीन. तर आज आपल्याकडे पाहुणे पण आले आहेत खेळासाठी. कोणत्या गावचाच बापू. अंतर्जीचा पाहुणा आला आहे खेळासाठी. आणि इकडे एक पाहुणाच बॅटिंगला उतरला आहे. तर पाहू आता. बालापूरचाच होतो माहीतच आहे आपल्याला. आणि हां तो विहर्ष तो तर माहीत असेल तुम्हाला. तर आता फेकत आहे कृष्णा. आखरी ओव्हर आहे त्याचा, म्हणजे बॉल फेकत आहे आखरी ओव्हरमधला. चल फेक. आता किती चौके मारते तो पाहून. चल फेक बापू. हट यार वाइड बॉल फेकलन. वो जो बोलते हैं ना कि जो होना होता है हो गया. तो तर आता माझी होती आपली बॉलिंग. आणि 2 बॉलात 2 विकेटा गेल्या याच्या. चल चीत आमची. चल आम्ही लगेच आता दुसरी मॅच लावतो. चल जाऊ दे, हात लावलं म्हणते. तर कृष्णानं रन सगळ्यात जास्त दिले ना. आता त्याला बॉलिंग नाही भेटल, फक्त बॅटिंग भेटल. ठीक आहे चीत म्हणशील जा चीतच. तर दुसरी मॅच आम्ही लावत आहोत. आणि आज म्हणजे आम्ही हारणारच होतून. माझ्या आखरी ओव्हरला म्हणजे 6 बॉलात नाही का 3 रन पाहिजे होते. तर मी 2 बॉलात दोघालाही आऊट केलो. तर झाली मॅच फिनिश. असं वाटत होता की हारलो की काय, म्हणजे हातातून निसटल्यासारखी वाटत होता. मी आता दुसरी मॅच लावलो होतो. आणि गाईज नाही का 1 ओव्हरमध्ये मॅच खतम झाली. यायला 4 बॉलात म्हणतो 3 बॉलात मी रन दिलो होतो 7. आणि 3 बॉलात 3 विकेटा गेल्या, म्हणजे मीच घेतलो. तर 1 नंबर वाटत आहे. आणि 8च रन बनवायचे आहेत आपल्याला जिंकासाठी. तर 1 चौका आणि 1 चौका मारल्याबरोबर मॅच आपली खतमच होऊन जाईल. असं वाटलं नव्हतं की एवढं लवकर होईल. कृष्णा त्याला उतरू दे. आता तू उतर बापू जा तिकडं. तर 1 नंबर मॅच झाली. म्हणजे जे जिकायचे राहते ते होतेच, म्हणजे तर तसाच झाला आज. मला 2 ओव्हर आहेत ना 4 रन लागत आहेत. आम्ही दोघे जण आता आउट झालो ना. तर नकुल आपला पुरा पॉवरनं बॉल फेकत आहे. म्हणजे असं वाटतंय त्याला का उडवूनच टाकायचा आहे. स्टंपा सकट विरलंय उडवायचा आहे, असा त्याचा प्लॅन आहे. पाहू शकता पुरा म्हणजे एनर्जी लावून आपले बॅटमॅन नाही बॉल फेकत आहेत. नकुल पुरा पॉवर मध्ये बॉल फेकताय. अरे यार डोकं धाव 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 धाव. बस 1 रन काढलं नाही बापूनं. म्हणजे आता आपल्याला फक्त 3 रन लागत आहेत जिंकासाठी ना. 2 रन लागत आहेत आपला सेम होवासाठी. तर नकुल पुरा पॉवर मध्ये आहे. इकडे पहा
कट आहे तरी लागली तरी कट. बस 5 बॉल बाकी आहेत, 3 रन लागत आहेत. आता माहित नाही का होते तर. वाईट बॉल. आउट. हट यार, आउट झाला. पा रे कसा चिडत आहे, पा कसा चिडत आहे. चिडला रे एक पोरगा. अरे रे रे, पा कसे करतात, पा रे. अरे रे रे, एक मॅच जिंकले तर कसे करतात रे. पहा इकडं, पहा रे बेटा, पहा. आज मॅच खेळता खेळता झाला पंगा. नकुल बिकुल पॉवर मध्येच होते, बिचारे कृष्णाला मारतायत रे बाप्पा. उठा कृष्णाला काढ. यार रडवता का बिचाऱ्याला. पा मगांपासून म्हणजे त्याच्या होता मनात थोडा नाही का, तर तो निघून गेला बाहेर. आता कृष्णा स्ट्रॉंग. आणि कालचा तुम्ही माझा ब्लॉग पाहिले नसाल तर पाहून घ्या. काल मी गेलो होतो नागपूरला, तिथं म्हणजे मेट्रोमध्ये बसलो आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता मेट्रोमध्ये. कसा वाटला? कशी होती मशीन? न ट्रेन कशी आली? हां मेट्रो तर एक नंबर मजा आली. आणि काल कृष्णानं ब्लॉग पाहिलो म्हणताय, काल अपलोड केलं होतं मी. तर एक नंबर म्हणजे ते ट्रेनच तशी होती, म्हणजे AC तर चालूच होती, अजिबात आवाज नव्हता येत बाहेरचा आणि लवकर स्टॉप येत होते. तर नागपूरमध्ये बसलो होतो मी. एक नंबर, बहुतच जास्त मजा आली काल. मस्ती नाही करायची काहून, पा हे जास्त फायटिंग करतात. आम्ही आता शेवटची मॅच लावतो, आता पाहूया का होते. आता हे मॅच होती जे नकुल वगैरे जिंकले, कारण मी पहिल्या वेळीसच मजा करत होतो, कारण रनच नाही काढलो, फक्त 8 रन लागत होते आणि मॅच अशीच सुटून गेली आमच्या हातातून. आखरीला हा बंटी होता, पण त्याचे काही रन काढणं बनला नाही बिचाराला. धावला पण तो आता रन आउट झाला. का बोल ना आता. पा कॅमेरा समोर दाखवलो ना की कॅमेऱ्या समोर बोलताच नाही आहे त्याला. तर चालू करून आपली मॅच. तर आता आमची इथं मॅच खतम झाली आहे. आम्ही जिंकलून हे मॅच माहीत नाही आता किती, 2 मॅच जिंकलून शायद, आणि एक ते जिंकले. बस एवढाच. आजचा ब्लॉगही माझा एंड करतो मी येतच. आणि किती झाला ब्लॉग तो माहीत नाही, तर तुम्ही तो मेट्रोचा ब्लॉग पाहिला नसेल तर पाहून घ्या. सो थैंक्स फॉर वॉचिंग गाइज. मिलता हूँ मैं आपको मेरे नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय. जय हिंद जय भारत. चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करना, पसंद आए तो लाइक कर देना. बाय बाय. और कृष्णा की बैट हो गई है गुम, अब पता नहीं मिल पाएगी या नहीं. तो चलो गाइस, सबसे पहले चलते हैं अपने घर.